नमस्कार मित्रांनो, सक्सेसफुल फ्युचर बिगिन्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 26 जानेवारी निमित्त एक जोरदार व जबरदस्त भाषण बघणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। अनेक जाती धर्म सोबती आनंदाने तो राहतो, अनेक जाती धर्म सोबती आनंदाने तो राहतो। देश माझा भारत विविधतेत एकता साधतो, देश माझा भारत विविधतेत एकता साधतो। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित प्रमुख अतिथी, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित पालकजन आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो, सर्वांना माझा नमस्कार। या खास दिनी या व्यासपीठावर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मला सन्मानित व आनंदी वाटत आहे। सर्वप्रथम तुम्हाला या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण सर्वजण जाणतोच की 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक झाला। याच दिवशी भारताने आपले पूर्णपणे संविधान लागू केले आणि भारतीय नागरिकांना लोकशाही, स्वातंत्र्य, समता व न्याय याची हमी दिली। संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच संविधान तयार करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार मानण्याचा हा दिवस। त्यांच्यामुळेच आपल्या भारताला जगातील सर्वात मोठे लिखित संविधान लाभले। प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना आपण ज्या महावीरांनी या देशासाठी बलिदान व योगदान दिले त्यांचा स्मरण करण्याचा हा दिवस। त्यामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा लाखो वीरांनी या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपली आहुती दिली आणि आपल्या भारत देशाला प्रजासत्ताक व स्वतंत्र बनवले। 26 जानेवारी हा दिवस आपण सर्वात मोठा लोकशाहीचा सण म्हणून साजरा करतो। प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार दिला आहे। या अधिकारामुळेच आपले सरकार आपण निवडतो। मतदानाच्या या अधिकाराचे महत्त्व जाणून प्रत्येक भारतीयाने जबाबदारीने वागले पाहिजे। प्रजासत्ताक दिन हा उत्सव साजरा करण्याचा दिन नव्हे, तर आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य ओळखून त्यानुसार वागण्याचा दिवस आहे। देशातील प्रत्येक कायद्याचे पालन करणे, स्वच्छता राखणे, भ्रष्टाचाराला विरोध करणे, त्याचबरोबर आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे या गोष्टींकडे आपण लक्ष दिले पाहिजे। फक्त देशासाठी झगडणेच नव्हे, तर त्याला प्रगतीच्या मार्गाकडे नेणे ही आपल्या प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे। मी जाता जाता एवढेच म्हणेल की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे। ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, भारतीय शूरवीर फक्त देशासाठी लढले, भारतीय शूरवीर फक्त देशासाठी लढले। हे स्मरणात ठेवून आपण देखील देशासाठी देशसेवा व देशकार्य प्रामाणिकपणे पार पाडले पाहिजे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय।